नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे इक्विटी मार्केट 99 चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्या सर्वांना पैसे योग्य प्रकारे कसे आणि कुठे गुंतवायचे असा प्रश्न पडतो. तसेच गुंतवलेल्या पैशाला योग्य इंटरेस्ट म्हणजे परतावा मिळेल की नाही, गरजेला गुंतवलेले पैसे वापर करायला मिळणार की नाही, असे अनेक प्रश्न पडतात. मित्रांनो, आपण पैसे सेव्ह करतो, कुठे गुंतवून ठेवतो, कशासाठी? तर प्रसंगी काही अडचणी असतील, जसे की मेडिकल इमर्जन्सी, शिक्षण, लग्न असे अनेक. तर ह्यावेळी पैसे लगेच उपलब्ध असावेत, कोणाकडे मागावे लागू नयेत, हाच हेतू असतो. तसेच भविष्यात आपल्याकडे योग्य तेवढा पैसा असावा, अशी सर्वसामान्य अपेक्षा असते. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये वरील काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा व्हिडिओ फक्त मार्गदर्शनपर आहे. कोणतेही इन्व्हेस्टमेंट करण्याआधी तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला जरूर घ्या. मित्रांनो, नेहमी आपण सर्वात प्रथम हे काम करावे, की जे आपल्याला महिन्याला पैसे मिळतात किंवा ज्याची कमाई होते, त्याची योग्य भागात विभागणी करावी. जसे की घर खर्चासाठी लागणारा पैसा, मुलांचे शिक्षण, स्वखर्च, काही फिरायला जायचे छोटे-मोठे प्लॅन असतील आणि सेव्हिंग्ज. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सेव्हिंगसाठी ठेवलेला पैसा कशाप्रकारे आणि कुठे गुंतवून ठेवू शकतो, ते प्रकार किती सेफ असतील आणि किती रिटर्न देऊ शकतील, याबाबत थोडी माहिती करून घेऊ. मित्रांनो, आपल्यातले खूप जण असे विचार करत असतील, की आमच्याकडे महिन्याला खूप कमी पैसे सेव्हिंग म्हणून राहतात, तर कुठे इन्व्हेस्ट करणार? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची सेव्हिंग्ज कितीही छोटी असो, पण ती तुम्ही योग्य प्रकारे गुंतवून ठेवलीत, तर भविष्यात किंवा प्रसंगाला ती तुम्हाला खूप उपयोगी पडू शकते. मित्रांनो, आपण जे 4 सोपे आणि योग्य प्रकार इन्व्हेस्टमेंटसाठी वापरू शकतो, ते पाहणार आहोत. पहिला, गोल्ड इन्व्हेस्टमेंट किंवा सोने खरेदी. आता खूप जण बोलतील, की सोनं एवढं महाग आहे, त्यात गुंतवणूक कुठे करणार? तर मित्रांनो, आपण ₹100 पासून ते जसं तुम्हाला जमत असेल, तशी सोन्यात गुंतवणूक करू शकतो. यात तुम्ही सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड्स जे भारत सरकारद्वारे दिले जातात, ते ऑनलाईन घेऊ शकतो. यावर मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड्स दर 3 महिन्यांनी आपण आपल्या डीमॅट अकाउंटमधून खरेदी करू शकतो. तसेच ETF गोल्ड, तसेच व्हर्चुअल किंवा ऑनलाईन गोल्डसुद्धा तुम्ही विविध ॲपद्वारे जसे की फोनपे, पेटीएम, टाटा न्यू ॲप किंवा डीमॅट अकाउंटद्वारे खरेदी करू शकता. ह्यावर मी लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे, ज्यात आपण कसे ₹100 पासून सोने खरेदी करू शकतो याची माहिती घेणार आहोत. तसेच आपण फिजिकल गोल्ड देखील म्हणजेच सोन्याचे दागिने देखील खरेदी करून ठेवू शकतो. दुसरा प्रकार आहे बँक डिपॉझिट. हा प्रकार सर्वांना माहीत असतो आणि लोक याचा खूप उपयोग पण करतात. या प्रकारात आपण कोणत्याही आपल्या बँक बँक अकाउंटमध्ये पैसे सेव्ह करून ठेवतो. ते फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे एफ-डीच्या रूपात किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये असतात. मित्रांनो, एका वर्षामध्ये जे आपले इन्कम असते, त्याच्या कमीत कमी 30% रक्कम तरी बँकेमध्ये जमा असावी. म्हणजेच जर तुम्ही वर्षाला ₹2,00,000 कमवत असाल, तर कमीत कमी 60,000 तरी एफ-डी किंवा सेव्हिंगच्या रूपात अकाउंटमध्ये जमा ठेवावेत. कारण प्रसंगी जमा पैसे लवकर उपलब्ध होण्याचा हाच सर्वात सोपा उपाय आहे. तिसरा प्रकार आहे स्टॉक मार्केट. हा सर्वात रिस्की पण योग्य प्रकारे जर पैसे इन्व्हेस्ट केले तर खूप चांगले रिटर्न देणारा पर्याय आहे. ह्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करावा लागतो. तसेच ह्या अकाउंटद्वारे तुम्ही गोल्ड बॉन्ड्स, ETF गोल्ड देखील खरेदी करू शकता. तुम्हाला जर डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल, तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. चौथा प्रकार आहे म्युच्युअल फंड. हा एक स्टॉक मार्केटशी निगडीत पण थोडा कमी रिस्की पर्याय आहे. यात तुम्ही तुमचा पैसा म्युच्युअल फंड हाऊसेसद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता, जसे की स्टॉक मार्केट, बॉन्ड्स इत्यादी. यात तुम्हाला टॅक्स सेव्हिंगसारखे पर्याय देखील उपलब्ध असतात. यात स्टॉक मार्केटपेक्षा कमी रिस्क ह्यासाठी असते, की फंड हाऊसेस अभ्यास करून मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्ट करतात. ह्याउलट स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला ते काम स्वतः करावे लागते. डीमॅट ट्रेडिंग अकाउंटद्वारे सुद्धा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड या दोन्ही प्रकारात जेवढे जास्त वर्ष तुम्ही इन्व्हेस्टेड असाल, तेवढे जास्त रिटर्न मिळण्याचे चान्सेस असतात. पण हे स्टॉक मार्केटच्या चढ-उतारावर देखील अवलंबून असते. आता आपण पाहूया, की वरील 4 प्रकारात आपण किती टक्के इन्व्हेस्टमेंट करू शकतो.
पण त्याआधी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वयानुसार देखील व्यक्तीच्या इन्व्हेस्टमेंट चॉईसमध्ये फरक पडतो. जसं की जर तुम्ही 18 ते 24 वयाचे असाल, तर जास्त रिस्क घेण्याचे पर्याय निवडा, ज्यातून तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न मिळेल, कारण जबाबदारी कमी असते. ह्याउलट जर तुम्ही 30 ते 40 वयाचे असाल, तर तुमच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असणार. म्हणजेच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना कमी रिस्कवाला पर्याय निवडा. यावरून लोकांचे 4 प्रकारात विभाजन केले आहे आणि त्यानुसार वरील 4 गुंतवणूक प्रकारात किती टक्के इन्व्हेस्टमेंट करू शकतो हे पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे 18 ते 24 वयाचा, दुसरा आहे 25 ते 30 वयाचा, तिसरा आहे 31 ते 40 आणि चौथा आहे 41 ते 50. आता पाहूया वरील 4 प्रकारात किती टक्के तुमचे सेव्हिंगचे पैसे गुंतवायचे. तर मित्रांनो, जर तुम्ही 18 ते 24 वयाचे असाल, तर तुम्ही गोल्डमध्ये 25%, बँकमध्ये 5%, स्टॉक आणि म्युच्युअल फंडमध्ये अनुक्रमे 35% रक्कम तुमची गुंतवून ठेवू शकता. जर तुम्ही 25 ते 30 वर्षाचे असाल, तर तुम्ही गोल्डमध्ये 20%, बँकमध्ये 10%, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही 35% रक्कम तुमची सेव्हिंग गुंतवून ठेवू शकता. जर तुम्ही 31 ते 40 वयाचे असाल, तर तुम्ही गोल्डमध्ये आणि बँक डिपॉझिटमध्ये अनुक्रमे 20-20% रक्कम ठेवू शकता. तसेच स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये अनुक्रमे 30-30% तुमची सेव्हिंग गुंतवून ठेवू शकता. जर तुम्ही 41 ते 50 वर्षाचे असाल, तर तुम्ही गोल्डमध्ये 15%, बँकमध्ये 30%, स्टॉक मार्केटमध्ये 25% आणि म्युच्युअल फंडमध्ये 30% तुमची सेव्हिंग गुंतवून ठेवू शकता. मित्रांनो, ह्या टेबलमध्ये आम्ही सर्व माहिती एकत्रित दाखवली आहे. 4 इन्व्हेस्टमेंट प्रकारात तुम्हाला किती टक्के गुंतवायचे आहेत, तुमच्या सेव्हिंगपैकी किती टक्केवारी तुम्हाला प्रत्येक इन्व्हेस्टमेंट प्रकारात गुंतवायची आहे, याचा निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता. ती टक्केवारी तुम्ही बदलू शकता. आणि हां, तुम्ही जर 50 पेक्षा जास्त वयाचे असाल आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सुरू करायची असेल, तर तुम्ही चौथा पर्याय निवडू शकता. त्यातील टक्केवारी तुम्ही तुमच्या स्वतःसाठी पर्याय म्हणून निवडू शकता. आणि मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक आणि कमेंट जरूर करा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लक्षात ठेवा, स्मार्ट इन्व्हेस्टमेंट बिगिन्स विथ इन्फॉर्म्ड डिसिजन. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.